नमस्कार. जाणून घेऊया भारतीय ध्वजाचा इतिहास आणि त्याची कथा. 1904 मधील पहिल्या ध्वजापासून 1947 मधील अशोक चक्र असलेल्या तिरंग्यापर्यंत भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या प्रत्येक आवृत्तीनं आपल्या देशाच्या समृद्ध इतिहासाची आणि मूल्यांची कथा सांगते. सिस्टर निवेदितांचा ध्वज. भारतीय राष्ट्रीय ध्वज हे फक्त रंगांचा किंवा चिन्हांचा समूह नाही, तर स्वातंत्र्य, एकात्मता, प्रगती आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. 1904 मध्ये तयार झालेला पहिला राष्ट्रीय ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या आधीचा प्रयत्न होता, ज्यामध्ये देशभक्तीची ज्वाला आणि स्वराज्याची भावना दिसून येते. भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या इतिहासात सिस्टर निवेदिता यांचे योगदान अत्यंत महत्वाचे मानले जाते. स्वामी विवेकानंदांच्या आयरिश शिष्या असलेल्या सिस्टर निवेदितांनी 1904 ते 1906 या कालावधीत भारताचा पहिला ध्वज तयार केला. हा ध्वज इतिहासात सिस्टर निवेदितांचा ध्वज म्हणून ओळखला जातो. त्या ध्वजामध्ये लाल आणि पिवळ्या रंगांचे पट्टे होते, जे त्याग, साहस आणि ज्ञानाचं प्रतीक मानले जातात. ध्वजाच्या मध्यभागी पांढरे कमळ आणि वज्र हे चिन्ह होते. कमळ हे शुद्धता, आशा आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक होते, तर वज्र हे इंद्र देवाचे शस्त्र मानले जाते, जे शक्ती, धैर्य आणि दृढ संकल्प दर्शवते. सिस्टर निवेदितांचा हा ध्वज केवळ एक चिन्ह नव्हता, तर तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आत्मसन्मान, सांस्कृतिक ओळख आणि राष्ट्रभक्तीचा प्रारंभिक आवाज होता. या ध्वजानं पुढील काळात विकसित झालेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या संकल्पनेला दिशा दिली. भारतीय ध्वजाच्या उत्क्रांतीमध्ये सिस्टर निवेदितांचा हा पहिला प्रयत्न आजही इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व म्हणून स्मरणात राहतो. 1906 मधील कोलकाता ध्वज आणि तिरंगी संकल्पनेची सुरुवात. यानंतरच्या ध्वजांमध्ये प्रत्येक आवृत्तीत सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय संदेश समाविष्ट होता. 1906 साली सादर करण्यात आलेल्या कोलकाता ध्वजानं भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या इतिहासात तिरंगी संकल्पनेची पायाभरणी केली. हा ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या ध्वजात निळा, पिवळा आणि लाल असे 3 आडवे पट्टे होते. निळ्या रंगाच्या पट्ट्यावर 8 तारे दर्शवण्यात आले होते, जे त्या काळातील प्रमुख प्रांतांचे प्रतीक मानले जातात. मधल्या पिवळ्या पट्ट्यावर वंदे मातरम हे राष्ट्रगीतात्मक शब्द लिहिले होते, जे स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा बनले. खालच्या लाल रंगाच्या पट्ट्यावर सूर्य, अर्धचंद्र आणि तारा अशी चिन्हे होती, जी भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक मानले जातात आणि या चिन्हांद्वारे देशातील विविध समुदायांमधील ऐक्य अधोरेखित करण्यात आले होते. कोलकाता ध्वजाने प्रथमच तिरंगी रचनेची कल्पना मांडली आणि पुढे विकसित झालेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजाला एक ठोस दिशा दिली. त्यामुळे हा ध्वज भारतीय ध्वजाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पाऊल ठरतो. 1906 मधील विभाजन विरोधी चळवळीतील नवा ध्वज. 1906 साली कोलकात्यात झालेल्या विभाजन विरोधी आंदोलनाच्या वेळी एक नवा राष्ट्रीय ध्वज सादर करण्यात आला. या ध्वजामध्ये हिरवा, पिवळा आणि लाल असे 3 आडवे पट्टे होते, जे देशभक्ती आणि एकतेचे प्रतीक मानले जात होते. हा ध्वज विशेषतः बंगालच्या फाळणी विरोधातील चळवळी दरम्यान उघड करण्यात आला होता. या ध्वजाच्या रचनेचे श्रेय सचिंद्र प्रसाद बोस आणि सुकुमार मित्रा यांना दिले जाते. यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ध्वजानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवे प्रतीक मिळवून दिले. या ध्वजामधील रंगांनी त्या काळातील भारतीय समाजातील विविधतेचं आणि एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या संकल्पनेचे दर्शन घडवले. कोलकात्यातील या ध्वजानं पुढील काळात विकसित झालेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या संकल्पनेला अधिक बळ दिले. हा ध्वज भारतीय ध्वजाच्या इतिहासातील एक महत्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा म्हणून आजही स्मरणात आहे. 1907 मधील जर्मनी येथे फडकलेला पहिला भारतीय ध्वज. भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात सादर करण्यात आलेला ध्वज. हा ध्वज भिकाजी कामा
विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संकल्पनेतून साकार झाला होता. या ध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो परदेशी भूमीवर फडकवण्यात आलेला पहिला भारतीय ध्वज होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जागतिक व्यासपीठावर पोहोचली. स्टुटगार्ट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत हा ध्वज उघड करून भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश जगभर पोहोचवण्यात आला. 1917चा होम रूल चळवळीचा ध्वज. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या होम रूल चळवळीनं 1917 साली स्वतःचा वेगळा ध्वज स्वीकारला. हा ध्वज त्या काळातील राजकीय परिस्थिती आणि भारतीयांच्या वाढत्या स्वशासनाच्या आकांक्षाचे प्रतीक होता. या ध्वजामध्ये लाल आणि हिरव्या रंगाचे आडवे पट्टे होते, जे देशभक्ती, साहस आणि आशेचे प्रतिनिधित्व करत होते. ध्वजाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ब्रिटिश युनियन जॅक दर्शवण्यात आला होता, ज्यातून ब्रिटिश साम्राज्याच्या चौकटीत राहून अधिक स्वशासनाची मागणी करण्यात आली होती. ध्वजाच्या मध्यभागी 7 तारे होते, जे भारतातील प्रमुख प्रांतांचे प्रतीक मानले जातात. हा ध्वज पूर्ण स्वातंत्र्यापेक्षा ब्रिटिश साम्राज्यातील अधिक अधिकार आणि स्वराज्याची मागणी दर्शवणारा होता. होम रूल चळवळीचा हा ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा राजकीय टप्पा ठरला. 1921 मधील गांधीजींच्या चरख्याचा तिरंगी ध्वज. 1921 साली महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीय ध्वजासाठी एक नवी तिरंगी संकल्पना मांडली. या ध्वजाच्या मध्यभागी चरखा ठेवण्यात आला होता, जो स्वावलंबन, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक मानला जात होता. या ध्वजात वापरण्यात आलेले रंग भारतातील प्रमुख धर्मांचे प्रतिनिधित्व करत होते आणि देशातील विविध समुदायांमध्ये ऐक्य आणि सलोखा निर्माण करण्याचा संदेश देत होते. मात्र या ध्वजाबाबत विविध विचारधारा आणि संघटनांमध्ये एकमत होण्यासाठी आणखीन चर्चा आणि बदल आवश्यक ठरले. त्यामुळे गांधीजींच्या मूळ संकल्पनेत पुढील काळात काही सुधारणा करण्यात आल्या. तरीही चरख्याचा तिरंगी ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या उत्क्रांतीतील एक महत्वाचा आणि मार्गदर्शक टप्पा ठरला, ज्यानं पुढील काळातील अंतिम तिरंग्याच्या रचनेला दिशा दिली. 1923 मधील स्वराज ध्वज. 1923 साली स्वीकारण्यात आलेल्या स्वराज ध्वजानं आधीच्या ध्वजाच्या रचनेची जागा घेतली. आधीच्या ध्वजाला काही ठिकाणी सांप्रदायिक अर्थ लावले जात असल्यानं राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक स्पष्ट करण्यासाठी नव्या ध्वजाची आवश्यकता भासली. या नव्या स्वराज ध्वजात केसरी, पांढरा आणि हिरवा असे 3 आडवे पट्टे देण्यात आले. या रंगाची निवड देशातील विविध समुदायांमधील ऐक्य आणि समन्वय अधोरेखित करण्यासाठी करण्यात आली होती. विशेषतः केसरी रंग हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मानण्यात आला. हा ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील बदलत्या विचारधारांचे आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय ओळखीच्या शोधाचे प्रतिनिधित्व करत होता. स्वराज ध्वजानं भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या अंतिम स्वरूपाकडे जाणाऱ्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा गाठला. 1947 स्वातंत्र्यानंतर तिरंग्याला अंतिम स्वरूप. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय ध्वजाला अधिकृत आणि सर्वसमावेशक स्वरूप देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे नेतृत्व डॉक्टर राजेंद्र प्रसाद करत होते. समितीसमोर असलेल्या स्वराज ध्वजाच्या रचनेत एक महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलाअंतर्गत ध्वजाच्या मध्यभागी असलेला चरखा काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी अशोक चक्रचा समावेश करण्यात आला. निळ्या रंगातील अशोक चक्र हे सम्राट अशोकाच्या सिंहस्तंभावरील धम्मचक्रावर आधारित असून ते कायदा, गतिशीलता आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. या बदलानंतर तयार झालेला ध्वज म्हणजे आजचा भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा. केसरी, पांढरा आणि हिरवा रंग तसेच मध्यभागी निळे अशोक चक्र असलेला हा ध्वज स्वातंत्र्य, एकता, शांती आणि विकासाचे प्रतीक आहे. 1947 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या या तिरंग्यानं भारतीय राष्ट्राची ओळख निश्चित केली आणि तो आजही प्रत्येक भारतीयाच्या
अभिमानाचे व देशभक्तीचे प्रतीक म्हणून फडकत आहे. प्रत्येक भारतीयासाठी तिरंगा केवळ ध्वज नाही, तर अभिमान, प्रेरणा आणि कर्तव्याची आठवण आहे, जो आपल्या राष्ट्राची महानता जगासमोर अधोरेखित करतो.